असं वाटतं चुकून त्या जामकरनं जाऊबाईंचा अपघात झाला नसून त्यांचा खून झालाय हे जर सिद्ध केलं तर सुधाकर भाऊजींच्या आणि ऋतिकच्या भविष्यासाठी जे 50 लाख रुपये मिळणार आहेत ते नाहीत मिळणार. असे कसे नाही मिळणार? पैसे पण मिळणार आणि श्यामलचा ज्यानं खून केलाय तो पण सापडणार. माझा जामकर साहेबांवर विश्वास आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी जायचं आणि हाताचे ठसे द्यायचे. बघा बघा त्या ऋतिककडं. काय अवस्था झाली ह्याची? कुणीतरी विचार करताय का ह्याचा? ह्याच्या आजानं ह्याच्या आईच्या माग ह्याच्या भविष्याची जी तरतूद करून ठेवली ती जामकरांच्या एका संशयामुळं हातची जाईल. याचं भविष्य अंधारात जाईल. आयुष्य विस्कटलं हो त्याचं. याच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही पैसे देणार आहेत का? अहो शिक्षण किती महाग झालंय तुम्हाला काय माहिती नाही का? कसं शिकवणार आहे याला तुम्ही? कसं भविष्य घडवणार आहे याचं? या सगळ्याचं कुणाकडे उत्तर आहे का? आपा आहेत पैसे तुमच्याकडं? तुमच्याकडे आहेत पैसे? आप्पा लालेजी जे काय म्हणतात ते पटतंय बरं का मला. नाही म्हणजे जामकरमुळं सुधाकर दादाला जे काही 50 लाख रुपये मिळणार आहेत ज्याच्यामध्ये ऋतिकचं शिक्षण पण होईल ते उगाच तुमच्या हातनं जायला नको. मला पटतंय पण मी सुधाकरला म्हणलो ना की येतो ठस द्यायला. तर एक काम करूया आपण जाऊया पोलीस स्टेशनला पण जामकर साहेबांना तोंडावर सांगूया आम्ही काय आमच्या हाताचे ठसे देणार नाहीत. तुम्हाला जे काय करायचं ते करा. हा हे बी चालेल. चला. गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळा अशी गतोय तुमची. काय बाबा चाललंय रे? एकदा म्हणतात ठस द्यायचं एकदा म्हणतात नाही द्यायचं. तिकडं तुम्ही गोंधळ घाला. मी ठस देणार म्हणजे देणार